संस्थेचे सचिव सन्माननीय अंकमुळे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर गादीमोड मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, निकम सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि माननीय सुनील अंकमुळे सर आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत आनंदाचा आहे, यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। पण त्याची जयंती आपण का साजरी करतो? देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर, विश्वाच्या पातळीवर त्यांची जयंती साजरी केली जाते। ती का साजरी केली जाते हे प्रश्न आपल्या सर्वांना माहिती असले पाहिजे। या प्रश्नाची उत्तरं आपण स्वतः शोधली पाहिजे। या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या समाजात आणि ज्या व्यवस्थेत जन्म झाला, ज्या काळामध्ये जन्म झाला, त्या काळामध्ये या देशाची जर समाज व्यवस्था पाहिली तर जातीभेदाने भरभटलेली होती। या देशामध्ये प्रचंड असा जातीभेद होता। 4 वर्गामध्ये वर्ण व्यवस्था विभागलेली होती। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णामध्ये या देशाची समाज व्यवस्था विभागलेली होती। असं इतिहासामध्ये पुरावे आहेत की ब्राह्मण हा मस्तकातून किंवा डोक्यातून आहे पडले तयार झालेला, तर क्षत्रिय हा बाहूतून तयार झालेला आहे आणि शूद्र हा पायातून तयार झालेला आहे, असा विचार या देशामध्ये अस्तित्वात आणि मग अशा विचाराची अवस्था असताना ज्या वेळेस बाबासाहेबांचा जन्म झाला 1891 ला महू या गावामध्ये, मध्य प्रदेशामध्ये आहे। आता त्या गावाचं नाव भारत सरकारने आंबेडकर नगर केलेलं आहे, हे आपण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांचा सन्मान म्हणून। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सांगायचं असं की आज तुम्हाला वर्गामध्ये सर्वांना बसता येतं, मुलींना बसता येतं, मुलांना बसता येतं, पण ज्या समाजामध्ये, शूद्र समाजामध्ये, अस्पृश्य समाजामध्ये ज्यांनी जन्म घेतला होता, ज्या वेळेस त्यांना शिक्षणाची द्वार बंद होती, शिक्षण हे फक्त ब्राह्मणांनी घ्यायचं, क्षत्रियांनी फक्त देशाचं रक्षण करायचं आणि शूद्रांनी मात्र सेवा चाकरी करायची, अशी अवस्था होती। आणि हा शूद्र समाज ज्योतिबा फुल्यांच्या शब्दामध्ये 85% होता। हा समाज किती होता? 85% होता। आणि मग अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांना शिक्षण घेताना वर्गाच्या बाहेर जाऊन शिकावं लागलं। 1900 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साताऱ्याच्या शाळेमध्ये नाव घालण्यात आलं, पाणी पिण्यासाठी त्यांना स्पर्श करता येत नव्हता, पाणी जाऊन स्वतः घेता येत नव्हतं। आणि मग बाबासाहेबांना पाणी कसं, तिथला जो सेवक असायचा, कोरडी भाकर घेऊन जायचा बाबासाहेब, आणि कोरडी भाकर खात असताना घशामध्ये आग जळायची, परंतु पाणी मिळत नसायचं। ज्या वेळेस तो सेवक येईल आणि ते असं हातावर पाणी टाकलं जायचं आणि मग जेव्हा जेव्हा पाणी मिळेल तेव्हा पाणी पिलं जायचं, अशी अवस्था या देशाची होती। आणि मग बाबासाहेबांचं ज्या वेळेस शिक्षणामध्ये पुढे जायचं ठरविलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेताना आज महाराष्ट्र शासनाने वर्गाच्या बाहेर जाऊन शिकणारा जो विद्यार्थी होता त्याचा दिवस आज 5 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो। किती आनंदाची गोष्ट आहे की जो वर्गाच्या बाहेर होता आणि जो वर्गाच्या बाहेर शिकणारा विद्यार्थी होता त्याच विद्यार्थ्याला आज आपण महाराष्ट्र शासनाने
विद्यार्थी दिवस म्हणून जाहीर केलेला आहे आणि 2017 पासून 5 नोव्हेंबर हा दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक क्रांत्या केलेल्या. तुम्हाला क्रांती या शब्दाचा अर्थ माहिती आहे की नाही मला माहिती. क्रांती म्हणजे कोणाला सांगता येते का विद्यार्थ्यांपैकी? क्रांती म्हणजे बदल, नाहीतर रक्तपात असं तुम्हाला वाटत असेल. क्रांती म्हणजे बदल घडवून आणणे आणि तो कायम स्वरूपी बदल घडवून आणणे. तो बदल कशा स्वरूपाचा असला पाहिजे? कायम स्वरूपी असला पाहिजे. आणि इथल्या समाज व्यवस्थेचा विचार करून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की हा जो समाज आहे, तुम्हाला माहिती असेल की ज्योतिबा फुलेंनी पाण्यासाठी आपली विहीर घाऊत खुला केला होता. पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या अस्पृश्य समाजाला पाणी पिता येत नव्हतं, निसर्गाचं पाणी आणि पाणी पण पिता येत नव्हतं, अशा अवस्थेमध्ये ज्या पेशवाईचा काळ होता, ज्या पेशवाईच्या पुण्यामध्ये या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला. बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं. बाबासाहेब सहज घडले नाही. बाबासाहेबांना 3 गुरु होते. तुम्हाला सर्वांना माहिती असलं पाहिजे. पहिले गुरु मध्ये तथागत भगवान बुद्ध, दुसरे गुरु कोणते होते असतील तर संत कबीर, आणि तिसरे गुरु क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले. बाबासाहेब जन्माला आले त्यावेळेस हे जिवंत नव्हते, पण त्यांचे विचार जिवंत होते. आणि त्यांचे विचार जिवंत असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा गुरु म्हणून बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांना त्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन काही वेगळं व्हायचं नव्हतं. बाबासाहेबांना काही ते चवदार तळ्याचं पाणी गोड आहे म्हणून प्यायचं नव्हतं. तर या देशामध्ये मी ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहो, तर या हिंदू समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबाला तहान लागली होती म्हणून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला नाही. तर बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला तो कशासाठी केला असेल तर समानतेसाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि मग बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यानंतर बाबासाहेबांनी या देशामध्ये हा हिंदू समाज एक राहिला पाहिजे आणि या हिंदू समाज व्यवस्था नीट झाली पाहिजे म्हणून मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांना जाऊन देव पाहायचा नव्हता. बाबासाहेब खूप विद्वान होते. बाबासाहेब मानवतावादी होते. बाबासाहेबांना मानवतावादी असल्यामुळे त्यांचं शिक्षण प्रचंड झालेलं होतं आणि त्यांच्या इतका गाढा अभ्यास या देशामध्ये त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या जातात. त्यांना अर्थतज्ञ, समाजकारण, राजकारणामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि अशा या बाबासाहेबांनी वेगवेगळ्या क्रांतीच्या स्वरूपामध्ये त्या मंदिराचा, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. एवढंही केल्यानंतर त्या काळामधले जे हिंदू समाज व्यवस्थेमध्ये जे समाज सुधारक होते, 1920 पासून तर 1935 पर्यंत बाबासाहेबांनी या समाज व्यवस्थेला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. बाबासाहेब काय म्हणतात की हिंदू धर्म हे एक मजला आहे, पायऱ्या आहे. वरच्या पायरीचा माणूस खालच्या पायरीवर येऊ शकत नाही आणि खालच्या पायरीचा माणूस वरच्या पायरीवर जाऊ शकत नाही, तो कितीही विद्वान असला. महात्मा गांधीजींना या देशाचे राष्ट्रपिता आहेत, त्यांना हरिजनाविषयी
काय म्हणतात ते हरिजन शिकला पाहिजे, सवरला पाहिजे, पण त्याचे जे 12 बलुतेदाराची कामं आहेत तीच केली पाहिजे. म्हणजे आता आपण झाडू मारणारा झाडूच मारला पाहिजे, हाताने झाडू मारण्याच्या ऐवजी बटननी झाडू मारला पाहिजे, पण झाडूच मारला पाहिजे, असं महात्मा गांधीजीचं तत्व होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांचं काय तत्व होत असेल तर या देशाच्या झाडू मारणाराचा मुलगा सुद्धा या देशाचा प्रशासक बनला पाहिजे, या देशाचा प्रशासक बनला पाहिजे, तो पंतप्रधान बनला पाहिजे, तो वेगवेगळ्या पदावर गेला पाहिजे आणि तरच देशामध्ये समानता प्रस्थापित होऊ शकेल. अशा प्रकारचा विचार मांडणारे हे बाबासाहेब. तुम्ही हे मध्ये बाबासाहेब कुठल्या एका जातीचे किंवा एका धर्माचे होते असा विचार करून चालणार नाही. बाबासाहेब या देशाचे देशभक्त होते. बाबासाहेबांचं या देशावर खूप प्रेम होतं. बाबासाहेब काय म्हणतात, मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. हे असं विधान का म्हणावं लागलं असेल तर या देशामध्ये अनेकांना विचारल्या गेलं, तू कोण आहेस? मी इस्राई आहे. तू कोण आहेस? शीख आहेस. मी कोण आहे? हिंदू आहे. बाबासाहेबांना जेव्हा विचारलं जातं त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणतात, मी भारतीय आहे, मी प्रथम भारतीय आहे. असा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि तो विचार आपण आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती किंवा बाबासाहेबांची जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये ढोल ताशामध्ये साजरी करून चालणार नाही. तर या विद्यालयाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब रुजवण्याचं काम गाण्याच्या माध्यमातून असेल, भाषणाच्या माध्यमातून असेल, तर इथले सचिव आणि त्यांचे सहकारी बाकी मुख्याध्यापक आणि बाकी सहकारी शिक्षकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण बाबासाहेबांचा विचार हा विद्यार्थ्यापर्यंत जागृत केला पाहिजे, पोहोचला पाहिजे. कारण शाळा महाविद्यालयामध्ये प्रत्येक जयंती उत्सव साजरे केले जातात, पण ज्या प्रामाणिकपणे जी जयंती साजरी केली जाते ती या विद्यालयामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती ही प्रामाणिकपणे साजरी केली जाते. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्र, बाबासाहेबांचा विचार मांडत असताना बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते तर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना रुपयाचा प्रश्न मांडला. अरे, ज्या इंग्रजांकडे शिक्षणासाठी गेले आणि त्यांच्याच विरोधामध्ये त्यांनी काय केलं असेल तर त्यांच्याच विरोधामध्ये लिखाण केलं की तुम्ही भारताची कशा पद्धतीने पिळवणूक करत आहात. आणि त्याच्याच भरोशावर बाबासाहेबांनी सेलिकमन नावाचे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. ते सेलिकमन नावाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की बाबासाहेबांसारखा, भीमराव आंबेडकरांसारखा विद्वान विद्यार्थी मी आजपर्यंत पाहिलेला नाही. आम्ही प्राध्यापक आहोत, पण आमच्यापेक्षा जास्त ज्यांना कळत आणि ज्यांना अर्थशास्त्र समजलेलं असेल तर ते भीमराव आंबेडकर आहेत असं म्हणतात. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात, बाबासाहेबांविषयी म्हणतात की भारताचा एक विद्यार्थी आमच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतो आणि एका देशाची राज्यघटना लिहितो, हे आमचं सौभाग्य आहे. म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी, आमच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी एका देशाची राज्यघटना लिहितो, हे आमचं सौभाग्य आहे. एवढंच म्हणून थांबत नाही तर ते 100 विद्यार्थ्याची आता विद्यार्थ्यांनी प्रस्तावनेत पण सूत्रसंचलन करताना आपण सांगितलं होतं की जे 100 विद्यार्थ्याची यादी लावलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय 2 लोक आहेत. यामध्ये पहिले आहेत भगवान बुद्ध आणि दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेबांच्या कार्याचं फलित. विद्यार्थी मित्र, तुम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार करताना तुम्ही एवढा विचार करा, गरिबी आहे म्हणून मी
मला अनेक समस्या आहेत म्हणून मी शाळेत येत नाही असं बाबासाहेब म्हणले का? बाबासाहेबांनी 4 मुलं आपली गमावली. बाबासाहेबांनी 4 मुलं गमावली. पैसा नव्हता, दवाखान्यामध्ये न्यायला पैसे नव्हते. पण बाबासाहेबांनी रमाईला एका पत्रामध्ये म्हणतात की रामू 4 मुलं गमावलेत याचं दुःख निश्चित आहे. पण माझा हा या देशातला 7 कोटी समाज हा अंधारामध्ये आहे आणि त्यांना जर जागा करायचं असेल तर मला शिकलं पाहिजे आणि मला ज्ञान ग्रहण केलंच पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी आपले 4 मुलं गमावले. म्हणून आपण आदर्श काय घ्यायचा आहे? कितीही गरिबी असली तरी इच्छा शक्ती जर आपली असेल तर त्या इच्छा शक्तीच्या बळावर आपण मार्ग शोधू शकतो. आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचा, आदर्श घ्यायचा असेल तर ज्योतिबा फुलेंचा घ्या, आदर्श घ्यायचा असेल तर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांचा घ्या. कारण आपल्याला या देशामध्ये मानवतावाद निर्माण करायचा असेल. आजही बऱ्याचशा ठिकाणी आपल्या स्त्रियांवर अन्याय होतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. रात्रीच्या वेळेस एक लहान मुलांवर अन्याय होतात. अनेक ठिकाणी अन्याय होतात आणि त्या अन्यायाला ज्या वेळेस अस्पृश्य समाजातील किंवा बहुजन समाजातील माणूस असेल तर त्याची पेपरवाले सुद्धा माहिती देत नाही, टीव्हीवर सुद्धा कुठल्याही चॅनलवर येत नाही. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी बाबासाहेबांची लोकशाही समजली पाहिजे. राजकीय लोक या झोपडपट्ट्यांमध्ये येतात तुमच्याकडे. कशामुळे येतात? कशामुळे येतात? तुमच्याकडे बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहून तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदानाचा अधिकार दिलेला असल्यामुळे मतासाठी तुमच्याकडे येतात. तुम्ही आपलं मत, आपले पालक असतील, कोणी असतील, तुमच्यापैकी नसतील, परंतु 1000 रुपये 2000 रुपयामध्ये विकून टाकतात. मत विकणं म्हणजे स्वतःला विकणं आहे. मत विकणं म्हणजे कुणाला विकणं आहे? स्वतःची विक्री करणं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थी दशेतूनच. आणि आपण स्वतःची विक्री कधी करू नये. या देशामध्ये अनेक संघर्ष करताना बाबासाहेबांना अनेकाचे नेते म्हटले जाते, पण शेतकऱ्याचा नेता म्हटलं जात नाही. बाबासाहेब हे शेतकऱ्याचे नेते होते. पहिली चळवळ 1918 ला बाबासाहेबांनी व्यवस्था झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा शेतसारा कमी झाला पाहिजे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी पहिला मोर्चा जर कोणता काढला असेल बाबासाहेबांनी तर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. पण हे आपल्या बरेच लिडरही सांगत नाही, समाज सुधारकही जास्त सांगत नाही. पण बाबासाहेब हे शेतकऱ्याचे. आणि बाबासाहेब त्या काळामध्ये काय म्हटले होते? बाबासाहेब म्हटले होते की तुम्हाला 4 मुलं असतील. त्या काळामध्ये म्हणजे असे 2 मुलं किंवा 1 मुलगा नसायचा, 4, 5, 7, 8 असायचे. तर बाबासाहेबांनी ओळखलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जमीन कमी पडणार, ही भूमी कमी पडणार आहे. यासाठी बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं असेल तर तुमच्या 4 मुलांपैकी एका मुलाला शेती करू द्या आणि बाकी मुलं शिक्षण आणि उद्योगामध्ये पाठवा आणि शहरामध्ये पाठवा. कारण शेतीचे तुकडे होणार नाही. शेतीचे तुकडे जर करायचे नसतील तर आपल्या एकाच मुलाला शेतीमध्ये ठेवा आणि बाकी मुलांना काय करा तर तुम्ही शिक्षण द्या, त्यांना शहरामध्ये पाठवा, त्यांना उद्योग व्यवसायामध्ये लावा. म्हणजे या जमिनीचे तुकडे होणार नाही. पण तत्कालीन सरकारने किंवा तत्कालीन लोकांनी ऐकलं. विद्यार्थी मित्र हो,
या ठिकाणी एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांसाठी कुठलं कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस कायदा मंत्री होते एका कोळशाच्या खाणीमध्ये आणि एक गरोदर बाई जी 7-8 महिन्याची गरोदर माता होती आणि ती गरोदर माता त्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करत हे बाबासाहेबांनी पाहिलं. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. 7-8वा महिना लागलेल्या स्त्रीनं त्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करावं किती मोठं दुर्दैव आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये त्या काळामध्ये जे 8 तास स्त्रियांना असतील पुरुषांना असतील कामाचे 8 तास करण्यात हे बाबासाहेबांचा उपकार आहे तुमच्या आमच्या सर्वांना. बाबासाहेबांनी कामाचे 8 तास करायला सांगितले. स्त्रियांना 6 महिन्याची जी रजा मिळते गरोदर असताना हे बाबासाहेबांचा उपकार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यामध्ये शाळा काढली मुलींची. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सगळेच जण म्हणतो आपण शाळा काढली. पुण्यामध्ये शाळा काढल्यानंतर सावित्रीबाईंना जेव्हा घराच्या बाहेर निघायच्या तेव्हा 2 साड्या घेऊन जाव्या लागायच्या. किती साड्या? 2 साड्या. एक साडी सडा दगड फेकत लोक आणि एक साडी तिथे गेल्यानंतर बदलून दुसरी साडी नेसावी लागली विद्यार्थ्यासाठी. एक दिवस दगड फेकल्या गेलेला होता. रक्त लागलेलं होतं त्या दगडाला. सावित्रीबाईंना त्या काळामध्ये वाटलं, त्या काळामध्ये काय वाटतं की आज मला ज्यांनी दगड मारलं त्याच लेखी ज्या दगड मारणाराला दगड मारतील आणि बदला घेतील अशी अपेक्षा होती सावित्रीबाई. पण आजच्या स्त्रियांनी त्या दगडात सावित्रीबाईचं लागलेलं जे रक्त होतं ते रक्त पुसून टाकलं. त्याला सेंदूर लावलं आणि सेंदूर लावून तिथे पूजा करत बसले. म्हणजे सावित्रीबाईचा उद्देश काय होता, त्यांचा अपमान काय झाला. मग ती ब्राह्मणाची स्त्री असो की अस्पृश्याची स्त्री असो की कुठली स्त्री असो, या समाजानं कुठल्याही स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिलेला नाही. आणि त्या अवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिक्षणाची द्वारे उघडी करून दिली. आणि आज आपण आजही अंधश्रद्धेमध्ये आहोत. समजत असेल तरी पण आपल्यावर विचाराचा पगडा आहे. त्या विचाराच्या पगड्यातून आपण बाहेर कधी निघणार आहोत याचा तुम्ही आणि सगळ्यांनी विचार करायला. आपले पूर्वज काय कष्ट घेतले. आता तुम्हाला एक शेवटचे 5 मिनिटं घेतोय तुमच्याकडनं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्य धर्म दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 1873 साली सत्य धर्माची स्थापना केली होती. आता सत्य धर्म दिल्या म्हणजे काय तर या समाजामध्ये या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक का केली जाते तर शेतकऱ्याची फसवणूक महत्वाचं कारण काय असेल तर अज्ञानी आहे. अज्ञान असल्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते आहे. यासाठी सत्य धर्म दिला. लग्नामध्ये ब्राह्मणाला बोलवण्याची गरज नाही अशा प्रकारचा तो सत्य धर्म होता. पण बाबासाहेबांनी काय केलं असेल तर बाबासाहेबांनी संपूर्ण विचारच बदलून टाकला की मी ज्या समाजात हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. का मरणार नाही? 1935 ला घोषणा केली. 1935 ला येवला येथे घोषणा केली आणि जवळपास 20 वर्ष त्यांनी या हिंदू समाज व्यवस्थेला बदल करण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळचे हिंदू समाजाचे जे धर्मसुधारक होते असतील किंवा धर्मचालक होते असतील त्यांनी बदल घडवून आणला.
आणि बघ बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर करणार अशी घोषणा केली त्यावेळेस ख्रिश्चनांना वाटलं की तुम्ही आमचा धर्म स्वीकार आणि तुम्हाला सगळ्या सुख सुविधा देतो. जर कदाचित त्या काळामध्ये त्यांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर अजून 100 वर्ष इंग्रज या देशातून गेलेच नसते. कारण जवळपास 7 कोटी लोक जर त्या काळामध्ये ख्रिश्चन झाले असते तर ब्रिटिश या देशातून गेलेच बरेच दिवस गेले असते, पण बरेच दिवस लागला असता. त्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारा म्हणून इस्लाम लोकांनी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा करू. बाबासाहेबांनी जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर पाकिस्तानची आणि भारताची फाळणी झाली असती. आता काश्मीरचा तर प्रश्न आहे, पण त्याच्याही पलीकडे जास्त घ्यावं लागतं. बाबासाहेबांना शीख धर्म स्वीकारायचं नव्हतं. अभ्यास करण्यासाठी एक समिती पाठवलेली होती आणि पंजाबला समिती पाठवली आणि ती परत आलीच. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 10वीला सत्कार करत असताना केळुस्कर गुरुजींनी काय दिलं होतं असेल तर एक भगवान बुद्धाची छोटी पुस्तक सत्कारामध्ये दिली आणि बाबासाहेबांच्या मनावर बालपणातच भगवान बुद्धाचे विचार पटलेले होते. आपल्या वडिलांना ते प्रश्न करायचे की तुम्ही मला महाभारत वाचायला दिलं, रामायण वाचायला दिलं, पण तुम्ही बुद्ध का वाचायला दिला नाही. तर बाबासाहेबांचे वडील काय उत्तर द्यायचे, अरे महाभारतामध्ये जसे एकलव्या शिकून मोठा झाला तसाच तू त्याचा आदर्श घेऊन तू एकलव्यासारखा मोठा होशील. पण बाबासाहेबांना हे नाही सांगितलं की त्याचा या व्यवस्थेने अंगुठा मानून घेतलेला. ते बाबासाहेबांचे वडील त्यांना सांगितले नाही, कर्णासारखा होशील तू, असं बाबासाहेबांना वाटायचं. कर्ण जसा होता तसं झालं पाहिजे म्हणून तुला या पुस्तका वाचायला देतो. पण बाबासाहेबांनी 1956 ला 14 ऑक्टोबर 1956 ला कुणाच्याही आदेशाला बळी न पडता 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या तत्वावर आधारलेला भगवान बुद्धाचा धम्म या देशामध्ये दिला आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने या मातीतला धर्म दिला. कारण या मातीतले 2च धर्म आहेत, एक जैन धर्म आहे आणि दुसरा बौद्ध धर्म. ज्या धर्मग्रंथांनी या विचारधारा ब्राह्मण, वैश्य, शूद्र ही विचारधारा आणि त्या ग्रंथाला जाळून टाकलेलं होतं हे तुम्हाला माहिती असेल. माहिती नसेल तर माहिती असू द्या. म्हणून बाबासाहेब हे या देशाचे खरे नेते होते. या देशाला पुढे नेण्यासाठी या देशामध्ये समानता, स्त्रियांना, पुरुषांना, अस्पृश्यांना, सगळ्या बहुजनांना, सगळ्या समाजाला. ब्राह्मणाचे विरोधक नव्हते बाबासाहेब, ब्राह्मणाचे विरोधक नव्हते हे लक्षात ठेवलं पाहिजे. ब्राह्मणवादी व्यवस्थेचे विरोधक होते. ब्राह्मणवादी व्यवस्थेचे विरोधक होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थ्यांनो, बैठे बैठे सावधान. लोकशाहीची व्याख्या कुणाला माहिती आहे का तुमच्यापैकी? लोकशाहीची अब्राहम लिंकनची व्याख्या माहिती असेल ना तुम्हाला. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य किंवा सरकार म्हणजे लोकशाही होय. हे अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. विद्यार्थी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण बाबासाहेबांना अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या अभिप्रेत नव्हती. समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा रक्तपात न करता, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा रक्तपात न करता आर्थिक आणि सामाजिक विकास घडवणे म्हणजे लोकशाही. बाबासाहेब काय म्हणतात,
कुठल्याही प्रकारचा रक्तपात न करता या समाजाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे। ती खरी लोकशाही आहे आणि ती लोकशाही आपण समजून घेतली पाहिजे। एक तुम्हाला या ठिकाणी शेर सांगतो, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा, हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा। बाबा साहब कहते हैं अगर एकता से चलोगे, अगर एकता से चलोगे तो इंसान ही क्या आसमान भी झुक जाएगा, आसमान भी झुक जाएगा। बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये एकात्मता जर नांदवायची असेल तर आपण सगळे एक असायला पाहिजे। हा माझा ज्या दिवशी आपण मुलांना शिक्षण देतो, ज्या दिवशी आई वडील कुणाशी तरी भांडण करत आहेत आणि भांडण करताना आईची चूक झालेली असेल तर मुलगा ज्या दिवशी म्हणेल की आई तुझं चुकलं होतं, त्या बाजूच्या काकूचं चुकलेलं नव्हतं असं ज्या वेळेस म्हणेल, हे धाडस करेल, त्या वेळेस खऱ्या अर्थाने आपल्याकडे समानता प्रस्थापित। नाहीतर माझा नातेवाईक आहे, माझा भाऊ आहे, बरेचसे विद्यार्थी माझ्या मित्राला कोणीतरी मारत आहे, खास मित्र गुन्हेगार असतो तरी पण त्याच्या बरोबर पडून जातात आणि दुसऱ्या मुलाला मारू लागतात। हे असं चुकीचं करायचं नाही। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करताना बाबासाहेबांचे विचार, समानतेचे विचार, आपण आपल्यामध्ये मानवतेचे विचार आपण आपल्यामध्ये आत्मसात करावे आणि आपण ते करणार आहात असं मला वाटते। एक परत जाता जाता बाबासाहेबांवर एका लेखकाने एक शेर लिहिलेला आहे, हम चलते हैं, हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल धड़कता है, हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल धड़क उठता है, हम जब चलते हम जब रुकते हैं, हम जब चलते हैं तो हवा भी रुक जाती है, हम जब चलते हैं तो हवा भी रुक जाती है, हमें बदलने की कोशिश मत करना, हम जब बदलते हैं तो सारा इतिहास बदल देते हैं, सारा इतिहास बदल देते हैं। तो विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी या विद्यालयाचे संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक यांनी माझा सन्मान केला, मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आपण सर्वांनी माझे विचार या ठिकाणी फार काही म्हणजे मला काही हे नाही, पण जे जे सुचलं ते मी आपल्या समोर मांडलं। सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी